हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. ताल भाग 36. सीडने गाडी थेट ऑफिसजवळ थांबवली. आद्याच्या विचारात तो एकटाच गालातल्या गालात हसत होता. आज त्याला सगळ्या गोष्टींचा जणू विसर पडला होता. सीड, एक ओळखीचा आवाज त्याच्या कानी पडली, पण मागे वळून त्याला पाहावंसच वाटलं नाही. त्या आवाजाने ओठांवरील हसू क्षणार्धात नाहीसं झालं. आता पुढे. ध्रुवी होती मागे, जी त्याला आवाज देत होती. तिचा आवाज सुद्धा त्याच्या कानात बोचू लागला होता. तिच्याकडे अजिबात बघायचं नाही असं त्याने ठरवलं होतं. खरं तर तिच्या सावलीला सुद्धा त्यानं उभं राहायचं नव्हतं, पण ती पळतच त्याच्या समोर येऊन उभी राहिली. त्याचा हात तिने स्वतःच्या दोन्ही हातात घट्ट पकडला. तिच्या मुलायम हाताचा स्पर्श, जो त्याच्या अंगावर रोमांच उभारून जायचा, तो स्पर्श जणू निवडुंगाच्या झाडाला स्पर्श केल्यासारखा जाणवत होता. अजून क्षणभर जरी तिच्या हातात आपला हात गुंतून राहिला तर निवडुंगाचे काटे आपल्या हाताला बोचतील आणि आपल्याला फाडून खातील, असं काहीसं सीडला वाटू लागलं. तिच्या हातून स्वतःचा हात सोडवत त्याने तिला दूर लोटलं. जिच्या सहवासाचा तो भुकेला होता, आज ती समोर असून सुद्धा तो तिला झिडकारत होता. आम्हाला किळस वाटतोय तुझा. आम्हाला तुझा आवाज सुद्धा ऐकायचा नाही, तुझ्याकडे बघायचं सुद्धा नाही आणि तुझ्यासोबत कोणताच संबंध नाही ठेवायचा आम्हाला. सीड रागातच तिच्यावर ओरडला. डोळ्यात पाणी आणत ती अपराधी नजरेने त्याच्याकडे पाहू लागली, पण सीड मात्र तिच्याकडे बघतच नव्हता. तिचं भावनिक रूप पाहून आपण पुन्हा तिच्यात अडकू अशी भीती कुठेतरी त्याला वाटू लागली होती. निघ इथून तू. तुला मी तुझ्या ऑफिसजवळ येऊन भेटलेलं आवडत नव्हतं, तसंच मला तू माझ्या ऑफिसजवळ येऊन भेटलेलं नाही आवडत. इथे तमाशा करायला आली असशील तर तसा विचार तर अजिबात करू नकोस. ज्या सिक्युरिटीने माझ्या ओळखीवर तुला आत सोडलंय, त्याच सिक्युरिटीला सांगून तुला इथून धक्के मारून मी हाकलवून लावेन. अशी भाषा मी आजपर्यंत कधी तुझ्यासोबत किंवा इतर कोणासोबत बोललो असेल असं मला वाटत नाही. तू आम्हाला बोलायला भाग पाडलेस. तू क्षणभर जरी आमच्या नजरेसमोर थांबलीस तर आम्ही खूप नको ते बोलू. त्याआधी तू इथून निघून जा. मला तमाशा नकोय, सीड म्हणाला. सीड, तू समजतोयस तसं नाहीये. सगळा भाईचा प्लॅन आहे. त्याने मला त्या हॉटेलमध्ये बोलवलं होतं, ध्रुवी म्हणाली. खबरदार, जर नको ते आरोप तू त्याच्यावर करशील तर. सुरुवातीपासूनच तुझं खरं रूप दाखवण्याचा प्रयत्न करत आलाय तो, पण आम्हीच मूर्खचे डोळ्यांसमोर दिसतंय तरी त्यावर विश्वास न ठेवता तुझ्यावर विश्वास ठेवत आलोय, कारण आम्ही खरंच प्रेम करत होतो तुझ्यावर. सीड रागातच म्हणाला. पेशवाई भाषा बोलणं आधी थांबव. मला नाही आवडत, ध्रुवी म्हणाली. आम्ही नाही थांबवणार. उगाच आमच्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करू नकोस. निघ इथून तू. सिक्युरिटी, सीड मोठ्याने ओरडला. ध्रुवी सीडला आज पहिल्यांदाच एवढं रागात बघत होती. दोघांच्याही आजूबाजूने जाणारे एम्प्लॉई स्तब्ध होत दोघांचं जे काही चालू होतं ते पाहू लागले. गेट जवळील सिक्युरिटी गार्ड पळतच सीड जवळ आला. ही मुलगी परत या गेटमधून आत येताना दिसली तर मी तुला नोकरीवरून काढून टाकेन. हकलवून द्या हिला. लायकी नाही हिची आमच्यासमोर उभं राहण्याची. ध्रुवीवरचा सर्व राग सिक्युरिटी गार्डवर ओकून सीड रिकामी झाला. सीड, आय लव्ह यू. एकदा माझं ऐकून घे प्लीज, ध्रुवी त्याच्यासमोर दोन्ही हात जोडतच म्हणाली. सीड काहीही ऐकून न घेता तिच्यापासून लांब जाऊ लागला. ती त्याच्या मागे जात त्याला अडवणार त्याआधीच सिक्युरिटी गार्डने तिला अडवलं. सीड, प्लीज थांब. सीडला मोठमोठ्याने आवाज देण्याचं काम ध्रुवीचं चालू होतं, पण सीड ऐकून न ऐकल्यासारखं करत पुढे निघून गेला. का पुढे की तो मागे वळून पुन्हा आपल्याकडे पाहिल अशी अपेक्षा देखील नव्हती तिला. मॅडम प्लीज बाहेर निघा तुम्ही, सिक्युरिटी तिला बाहेरचा रस्ता दाखवतच म्हणाला. पाय आपटतच ती ऑफिसच्या गेट बाहेर येऊन उभी राहिली.
सीडसोबत बोलल्याशिवाय तिथून जायचं नाही असं तिचं ठरलं होतं. सायंकाळी 5:30च्या दरम्यान सीड ऑफिसच्या गेटमधून घाई गडबडीत बाहेर पडताना तिला दिसला. तशी ती गेट समोर येऊन उभी राहिली. सिक्युरिटी गार्डने सीडला याची कल्पना दिली होती, त्यामुळे तो पार्किंग विभागात पार्क केलेल्या स्वतःच्या गाडीत येऊन बसला. सिक्युरिटी गार्डने मुख्य प्रवेशद्वार उघडलं तसं वेगातच त्याने स्वतःची गाडी तिथून पळवली. सीड! ध्रुवीचा अस्पष्ट असा आवाज त्याला येत होता. खिडकीच्या काचा त्याने घट्ट लावून घेतल्या. एका हाताने डोकं दाबत दुसरा हात त्याचा स्टेअरिंगवर फिरत होता. तोच मोबाईल रिंग होऊ लागला. स्वीट हार्ट नाव मोबाईलवर डिस्प्ले होत होतं. पहिल्याच रिंगमध्ये त्याने फोन उचलला. ऐका ना, समोरून मधाळसा आवाज त्याच्या कानी पडला. ऐकवा, सीड म्हणाला. ते ना, म्हणजे ना, पुढच्या महिन्यात जिल्हास्तरीय कथ्थक स्पर्धा आहे. मग माझ्या काही निवडक स्टुडंटने त्यात सहभाग घेतलाय. मग त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेतेय मी. आध्येने अडखळतच विचारलं. मग? सीडने तिला प्रश्न केला. मग तुम्ही मला न्यायला येणार बोलले ना, तर तुम्ही नका येऊ, तुम्ही घरी जावा. आध्येने असं काही म्हणताच सीडचा चेहरा पडला. ध्रुवीला कधी सरप्राईज द्यायला म्हणून ऑफिसला जायचं कधी ठरवलं तर ती सुद्धा अशीच काहीशी कारणं देऊन त्याला टाळत होती. आद्यामध्ये छोटीशी का होईना ध्रुवीची झलक त्याला दिसू लागली आणि त्याने शांत बसणं पसंत केलं. म्हणजे तुम्ही येऊच नका असं एकदम पण मला नाही म्हणायचंय, पण जर तुम्ही न कंटाळता 6:30 वाजेपर्यंत बसायला तयार असाल तर या. 6:30चे 7 पण वाजतील बघा. उगाच तुम्ही नुसते बसून राहणार आणि बोर होणार, मग जास्त बोर झाले की माझ्यावर रागवत बसणार. आद्या म्हणाली. तुला मी तुझ्या कथ्थक क्लासजवळ आलेला आवडणार की नाही आवडणार तू तेवढं सांग मला. सीडने तिला विचारलं. आवडेल ना, मला का नाही आवडणार? आद्या म्हणाली. नक्की ना? सीडने विचारलं. असं विचारताय म्हणजे तुम्ही येताय ना? आद्याने विचारलं. नाही माहिती, सीड उत्तरला. कसं नाही माहिती? ॲड्रेस नाही माहिती का माझ्या कथ्थक क्लासचा? ॲड्रेस जर नसेल माहिती तर लिहून घ्या बरं. गोखले विद्या मंदिर. आद्या पुढे काही बोलणार त्याआधीच सीडने तिला अडवलं. मला माहिती आहे ग ते, मी तिथे नेहमी येत असायचो. मला आज तिथे यावंसं नाही वाटत आहे. जर यावंसं वाटलं तर मी येईल, नाहीतर मी गोखले विद्या मंदिर समोर जे गार्डन आहे त्यापासून थोडं दूर कुठेतरी तुझी वाट बघत बसेल. आता मी गाडी ड्राईव्ह करतोय, तू कथ्थक क्लासमधून सुटताना मला कॉल कर, ओके? सीडने विचारलं. तुम्ही थोडे नाराज आहे का? आद्याने विचारलं. नाही, सीड उत्तरला. मला असं का वाटतंय की तुम्ही थोडे नाराज आहे? नेहमीसारखा आवाज पण नाही वाटत आहे तुमचा. पण तुम्ही नाही म्हणताय तर तुम्ही नाराज नाही, मग मी विश्वास ठेवते तुमच्यावर. आता माझे सगळे स्टुडंट माझ्याकडे बघत बसले की कधी कथ्थक शिकवायला घेते याची वाट बघतायत. मी फोन ठेवू काय? जर तुम्हाला ॲड्रेस नाही भेटला तर मला कॉल करू शकता तुम्ही. जर उचलला वगैरे नाही तर रागवू नका, कारण मोबाईल ना बॅगेत ठेवते मी. इथे तिथं ठेवून हरवला तर? नवीनच आहे ना, जरी जुना असता तरी मी नीट जपूनच ठेवला असता. आद्या पुटपुट. मला ॲड्रेस माहिती आहे ग, सीड म्हणाला. पण मी नेमकं कुठे शिकवते हे कुठे माहिती आहे, म्हणून म्हटलं ओ. आद्या म्हणाली. तू शिकवायला घेतेस ना का अशीच बडबड करत बसणार आहेस? सीडने विचारलं. बाय, आद्या म्हणाली. बाय अँड टेक केअर म्हणत सीडने फोन कट केला. निर्मळ व्यक्तिमत्व असणाऱ्या आद्यासोबत बोलून सीडला खूप छान वाटत होतं, पण त्या गोखले विद्या मंदिर जवळ जायला त्याला नको वाटत होतं. गोखले विद्या मंदिराजवळ असलेलं गार्डन त्याचं आणि ध्रुवीचं भेटण्याचं एकमेव ठिकाण होतं. ध्रुवीचं सुरुवातीचं ऑफिस तिथून काहीशा अंतरावर होतं. सीडने ऑफिसजवळ घुटमत राहिलेलं तिला अजिबात आवडायचं नाही. तिची वाट बघत तो त्या गार्डनमध्येच बसायचा. छोट्याशा परींना न्याहाळत ज्या ताल पकडून एक वेगळीच अदाकारी शिकण्याचा प्रयत्न करत होत्या, त्याहून तर तो जास्त प्रेमात त्या मधुर आवाजाच्या पडला होता. त्याहून तर सुरेख त्या गाण्यातील बोल जे प्रत्येकाला स्वतःच्या तालावर नाचायला प्रवृत्त करत होते. खूप वेळ तर तो स्वतःला त्या मधुर अशा आवाजापर्यंत जाईपर्यंत अडवू शकला नव्हता.
इतकं तो त्या तालच्या प्रेमात पडला होता. पण ध्रुवी आणि समोर असणारी चिमुरड्यांची गर्दी जी त्याला पुढे जाऊ देत नव्हती, त्या जुन्या आठवणी नकळत का होईना डोळ्यांसमोरून तरंगू लागल्या होत्या. त्या आठवणीत जायचं नाही असं त्याने ठरवलं होतं, पण गाडी मात्र त्या गार्डन बाहेर येऊन थांबली. घुंगराची छमछम कानावर पडत होती. गोखले विद्यामंदिरमध्ये न जाता तो त्या गार्डनमध्ये शिरला. आज धून थोडी वेगळी होती, पण आवाज तोच होता. नेहमी ज्या बाकड्यावर तो जाऊन बसणार, तो बाकडा मात्र इतर प्रेमी युगलांनी अडवला होता. अनलकी बँच. सीड कुत्सित हसतच म्हणाला, आपल्याला बसण्यासाठी दुसरीकडे कुठे जागा मिळते का ते तो पाहू लागला. पण कानावर पडणाऱ्या धुनी तो अडकला होता, ज्यामुळे समोर दिसणारे रिकामी बाकडे सुद्धा त्याला भरलेले दिसू लागले. जवळच असलेल्या एका बाकड्यावर त्याने पाठ टेकवली. तो त्याची ती नेहमीवाली धून कधी ऐकायला मिळते याची वाट पाहू लागला, ज्याच्या तो प्रेमात पडला होता. पण आज ती धून आणि ते गाणं त्याला ऐकायला काही मिळत नव्हतं. जवळपास तास उलटून गेला तरी कानावर पडणारी नवीन धून आवडत नव्हती, अशातला देखील भाग नव्हता. पण त्या मधुर आवाजातून नवीन येणारी धून सुद्धा त्याला आवडू लागली होती. समोर असणाऱ्या मुलींचा घोळका जो नेहमीच त्याला एक पडदा भासायचा, तसंच आज सुद्धा भासत होते, कारण त्यांच्यामुळे त्याला तो चेहरा दिसत नव्हता जिच्या आवाजाच्या तो प्रेमात पडला होता. मन भरून त्या आवाजाचं कौतुक करावं असं त्याला नेहमी वाटायचं, पण हिंमत कधी व्हायची नाही. ध्रुवीसोबत असताना तर अजिबातच नाही. इतर कोणाची स्तुती तिच्यासमोर केलेली ध्रुवीला कधीच आवडायचं नाही, म्हणून शक्यतो स्वतःच्या भावनांवर आवर घालणं तो पसंत करत होता. अचानकपणे त्याच्या आवडीचं गाणं त्याला ऐकू येऊ लागलं आणि त्या धुनीवर ताल धरत घुंगरांची छमछम. त्याच्या पुढे उभ्या असलेल्या काही मुली पाणी प्यायला म्हणून बाजूला झाल्या. त्यामुळे ज्या मधुर आवाजाच्या प्रेमात तो पडला होता, त्या व्यक्तीचे हवेत तरंगणारे हात त्याला दिसू लागले होते. क्षणाचाही विलंब न करता सीड जागेवरचा उठून उभा राहिला. समोर आध्याला बघून सीडला आश्चर्याचा धक्का बसला. आध्या! ओठांवर स्मित आणत सीड तिच्याकडे पाहू लागला. तिचे ओठ सीड न्याहाळू लागला. तिच्यात ओठांचा अंदाज घेत गाण्याचे बोल तिच्या ओठून बाहेर पडतायत याची सीडला खात्री झाली. नेहमीचा आवाज आणि गाणं गातानाचा तिचा आवाज यात भरपूर साम्य होतं, ज्याने सीडला देखील गोंधळात टाकलं होतं. पण मनोमन तो खुश होता, कारण जिला न बघता जिच्या आवाजाच्या प्रेमात तो पडला होता, दुसरी तिसरी कोणी नसून जबरदस्तीच्या नात्याने त्याच्यात अडकलेली त्याची आध्या होती. गाणे तर बोलत होती ती, पण सोबत ताल पकडत नाचत सुद्धा होती. चेहऱ्यावरील भाव, तबल्याच्या तालावर पकडलेला तिने ताल आणि अधूनमधूनच अचानकपणे घेणारी तिची ती गिरकी सीडला तिच्या प्रेमात अखंडपणे बुडायला भाग पाडत होती. सीडच्या हृदयाने सुद्धा ताल पकडून तिच्यासोबत डोलायला सुरुवात केली होती. तिला असं मनसोक्त नाचताना बघण्यापासून तो स्वतःला अडवू शकत नव्हता. मध्ये येणारे विद्यार्थी जे तिला त्याच्या नजरेपासून लपवण्याचा प्रयत्न करत होते, आज सीड त्यांना सुद्धा बाजूला करून आध्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. आध्याचं लक्ष सिद्धराजवर गेलं तशी ती थांबली. ती थांबताच तिचे विद्यार्थी देखील थांबले. घुंगराची छमछम अचानकपणे थांबल्याने एक वेगळीच शांतता तिथे निर्माण झाली. ताल धरून नाचणारं सीडचं हृदय सुद्धा शांत झालं. सिद्धराज! आध्येने खुश होतच त्याला आवाज दिला आणि लहान मुलांसारखं पळतच ती त्याच्याजवळ येऊ लागली. तिला स्वतःजवळ येताना बघून शांत झालेलं हृदय पुन्हा धडधडू लागलं. तिच्या पायातून होणारी छमछम त्याला अक्षरशः वेडं करू लागली होती. तुम्ही तर येणार नव्हते इथे? आध्याने त्याला प्रश्न केला. तू जर गोखले विद्यामंदिरमध्ये शिकवते ना, मग इथे काय करते तू? सीडने विचारलं. ते तर नवीन बनतंय ना, आणि हे त्या शाळेचंच गार्डन आहे. मग आम्हाला इथे शिकवायची परमिशन दिली आहे त्यांनी. वर्ष उलटून गेलं, आम्ही सगळे इथेच प्रॅक्टिस करतो. पण इथे प्रॅक्टिस करण्याचा एक फायदा आहे की स्टुडंट भरपूर वाढले माझे. आधी मोजून 20 होते, आता बघा, आणि हे वाले ना दुसऱ्या बॅचचे आहेत. या आधीच्या बॅचमध्ये पण एवढेच होते. आणि एक गुड न्यूज सांगू,
आध्येने धाप टाकतच विचारलं. काय? सीडने विचारलं. मला ना सरांनी पगार पण वाढवून दिलाय. आज मी खूप खुश आहे. कधी तुम्हाला एकदाच सांगते असं झालेलं मला. आज मी तुम्हाला ज्यूस देणार. लास्ट टाइम तुम्ही दिलेला ना मला. आज माझ्याकडून पार्टी तुम्हाला. आपण छोटीशी पार्टी करूयात, चालेल ना? आध्येने विचारलं. सीडने हसतच होकारार्थी मान डोलावली. तुम्ही सरांना भेटणार आमच्या? आध्येने विचारलं. सीडने नाही म्हणून मान डोलावली. चला ना, आध्या विनवणीच्या सुरातच म्हणाली. नंतर कधीतरी भेटतो ना, प्लीज. सीड छोटंसं तोंड करतच म्हणाला. ओके. आध्या त्याला स्मित देत म्हणाली. आध्याचे सगळे स्टुडंट सिद्धराजकडे बघत होते. 6:30 वाजले ना, मी हे सगळं आवरून येऊ? 5 मिनिटात येते. आध्याने विचारलं तसं सीडने हो म्हणून मान डोलावले. तुम्ही बसा ना इथे, का आत येताय? आध्याने विचारलं. मी इथेच बसतो, तू शांतपणे तुझं सगळं आवरून ये, काही घाई नाही, सीड म्हणाला. आध्याने हो म्हटलं आणि पळतच ती तिथून निघून गेली. आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना तिथे तिने जवळ बोलवून घेतले. उद्याच्या सरावाबद्दल ती त्यांना सांगू लागली. मधूनच कोणाची वेणी नीट करत होती तर कोणाची ओढणी नीट बांधून देत होती. लहान मुलींचे विस्कटलेले केस ती नीट करत त्यात क्लिप खुपसत त्यांना प्रेमाने काहीतरी समजावून सांगत होती. तिच्याकडे बघतच राहावं असं सीडचं झालं होतं. सगळ्यांसोबत एकत्र नमस्कारी करत ती सगळ्यांना बाय करू लागली. छोट्या छोट्या चिमुरड्या तर तिच्या गालावर ओठ टेकवून तिला बाय करत होते. गार्डनमधून बाहेर पडताना सीडला सुद्धा सगळे बाय करू लागले. सीड सुद्धा त्यांना बाय करू लागला. आध्या स्वतःचं आवरून सीड जवळ आली. निघायचं? तिने सीडला विचारलं. तू खूप भारी कथ्थक करतेस. सीड तिचं कौतुक करतच म्हणाला. तुमच्या कोणी ओळखीचं असेल तर माझा रेफरन्स नक्की द्या, आध्या म्हणाली. एवढी जण कमी आहेत का जे अजून लोक तुला हवी आहेत? सीडने विचारलं. मी तर बॅच 3 सुरू करायच्या विचारात आहे. आज सकाळीच 5 ॲडमिशन येऊन गेले, आध्या म्हणाली. मी पण ॲडमिशन घेऊ काय मग? सीडने मस्तीतच विचारलं. आध्या गालातल्या गालात हसली. अरे, हसायला काय झालं? मी खरंच विचारतोय, सीड म्हणाला. खरं खरं विचारत असते तर असं हसत थोडी ना विचारलं असतं. तुम्ही थोडे थोडे मला कळायला लागले आता. तुम्ही कधी मस्ती करता आणि कधी सिरियसली बोलता हे कळतं मला, आध्या म्हणाली. सीड तिच्या समोर आडवा येत गुडघ्यावर बसला. आध्या जागीच स्तब्ध उभी राहिली. तू मला कथ्थक शिकवशील? सीड म्हणाला. आध्या डोळे मोठे करतच सीडकडे पाहू लागले. तुम्ही मला लाजवताय आता, उठा ना, आध्या लाजऱ्या स्वरातच म्हणाली. मी नाही उठणार, तू आधी हो की नाही ते सांग, सीड म्हणाला. पक्का शिकवे, आता उठा बघू. सीड समोर उजवा हात धरतच आध्या म्हणाली. तिच्या हातात स्वतःचा हात गुंतवत सीड उभा राहिला. तुला सगळ्यात आधी आपण व्हाईट ड्रेस घेऊयात आणि तो घेऊन झाल्यावर आपण पार्टीला जाऊयात, सीड म्हणाला. पार्टीला? आध्येने विचारलं. तूच पार्टी देतेस ना? सीडने विचारलं. छोटीशीच पार्टी असणार ती, ते पण तुम्ही दिलेले पैसे आहेत त्यातूनच मी तुम्हाला देणार. माझा पगार झाला ना मग थोडी मोठीवाली पार्टी दे, पण जास्त महागवालं हॉटेल सिलेक्ट नका करू, आध्या नाक मुरडतच म्हणाली. अशी रडत रडत कोण पार्टी देतं ग? असा जडवा चेहरा बनवून तू पार्टी देणार असशील तर मी तुझ्याकडून पार्टी घेणारच नाही, सीड म्हणाला. गरीब आहे ना मी, थोडं समजून घ्या ना, आध्या म्हणाली. स्वतःला गरीब वगैरे अजिबात बोलायचं नाही या, माझी बायको आहेस हे तू विसरू नकोस, सीड म्हणाला आणि गाडीत येऊन बसला. आद्या मात्र स्तब्धपणे त्याच्याकडे बघू लागली. बस ना लवकर, सीड म्हणाला तसं आद्या सीडच्या बाजूला येऊन बसली. तुझ्या सरांना माझी काय ओळख सांगणार होतीस तू? सीडने विचारलं. सीडच्या प्रश्नाने आद्यापुरती गोंधळून गेली. शांत बसून राहिली. विचारांच्या तंद्रीत ती पुन्हा हरवून गेली. सीडने गाडी एका दुकानाजवळ थांबवली. आद्यासाठी सफेद रंगाचा ड्रेस खरेदी करायचा होता त्याला. नको एवढा विचार करूस, अजून बारीक होशील,
सीड मस्तीतच म्हणाला आणि कारचा दरवाजा उघडून तू बाहेर पडणार तोच नवरा म्हणूनच ओळख करून दिली असती मी, आद्या उत्तरली. तिच्या तोंडून असं काही ऐकताच सीड स्तब्धच झाला. काय होईल पुढे कळेलच पुढील भागात. धन्यवाद. भेटूया पुढील भागात.